सोशल मीडियावरती वर्क करत असताना एकही चुकीची कमेंट न येणं याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे आज माझे आलेले फॉलोअर्स. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चंदेरी कतान टिश्यूवरती आज व्लॉग बनवला. सकाळी उठली, सगळ्यात पहिले आमच्या दोघांचा चहा ठेवला. म्हणजे मी अशी चाय लवर आहे. दिवसातनं 5-7 वेळा चहा घेतल्याशिवाय ना माझं मन नाही भरत. आणि मग काय भरीत भाजायला ठेवलं. असं भाजलेलं भरीत झाकलं ना की छान नॅचरल ऑइल येतं आणि भाजीला मग कमी तेल लागतं. आम्ही दोघं निघालो आज शॉपमध्ये आणि शॉपमध्ये आले होते हे माझे फॉलोअर्स, जे खूप लांबून आले होते. मराठी मुलगी तर मराठी मुलीला फॉलो करेलच, पण गुजराती मुलगी ही मराठी मुलीला फॉलो करून मी वापरणारे शब्द दिवसभरामध्ये वापरणारी, त्यानंतर आज आपण भेटलो नसतो तर कदाचित आमची ट्रिप अनकम्प्लीट राहिली असती. यावेळेस हे जेव्हा मी वाक्य त्यांच्याकडनं ऐकलं त्यावेळी मला माझ्या केलेल्या कामाची यापेक्षा बेस्ट पोच पावती कोणतंही मिळणार नाही, हे मात्र तितकंच खरं. आणि मग काय, शॉपमध्ये कस्टमर्स हे चालू होते. चंदेरी कतान टिश्यू जी जगातली मध्य प्रदेशमध्ये बनणारी एकमेव सिल्क साडी आहे, जी संपूर्ण जगामध्ये स्वतःचं नाव गाजवती आहे, त्यावेळेस ब्लॉग बनवला. लाईव्ह नंतर आज जवळजवळ 70,000 लोक आज लाईव्ह होते आणि असा आजचा आपला दिवस होता. त्यानंतर मग आम्ही गेलो मुलींच्या शाळेची खरेदी करायला आणि ड्रेस घेतले, बॅग्स घेतल्या, छोट्या छोट्या गोष्टी ज्या मुलींना आवडतात त्या खाल्ल्या आणि आजचा दिवस हा खूप छान राहिला. संध्याकाळी जवळजवळ 9-10 वाजले घरी यायला आणि थँक्यू.